द्यायचंय. या आठवड्यामध्ये काय काय येणार आहे? खंडोबाचे नवरात्र येणार आहे, अमावस्या आहे आणि महत्वाचं म्हणजे मंगळवारी सर्वरिष्ट हवन आहे. सर्वरिष्ट हवन म्हणजे काय? मी मागे सांगितलं होतं, प्रत्येक पौर्णिमेला आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी हवन करणार आहे आणि प्रत्येक अमावस्येला माझ्याकडे महिन्याभरामध्ये जी निगेटिव्हिटी येते, कोणी माझ्यावर काही जादू टोना केलेला आहे, काळी वापरली आहे, काळी जादू वापरली आहे, किंवा माझ्या मुलांना नजर लागली, माझी लक्ष्मी कोणी बांधून ठेवली, अशा किती अडचणी असतात. त्यावर एकच उपाय आहे, सर्वरिष्ट. सर्व आणि रिष्टाचा अर्थ अरिष्ट. जे वाईट वाईट माझ्या घरात आहे, माझा नवरा दारू पितो, त्याला कसलं व्यसन आहे, आमच्या पती पत्नीत माहिती नाही, पण काहीतरी कटकट चालू असते. जे लग्नाचे पहिले 4 महिने होते ते वातावरण आहे का आपल्या घरात? तेवढ्या प्रेमाने आपण एकमेकाशी बोलतो का? हा स्वतः विचार करायचा आहे. कुठेही हात वरती करायला मी सांगत नाहीये, पण हे काहीतरी आहे की जे आम्हाला दोघांना जवळ येऊ देत नाही. भले अहंकार असेल काय, तर ते सर्व जाण्यासाठी हे सर्वरिष्ट हवन येत्या मंगळवारी अमावस्येच्या दिवशी आहे. मार्गशीर्ष महिन्याच्या आधीची अमावस्या आहे, खूप मोठी अमावस्या आहे. हे हवन सकाळी 9:30ला चालू होणार आहे आणि 1:30 वाजेपर्यंत आहे. याच्यासाठी 100 रुपये मात्र तुम्हाला सांगितले आहे. याच्या पलीकडे सांगितलंय 100 रुपये नाही. तुम्ही मठात येऊन बसल्यावर तुम्हाला कोणीही म्हणणार नाही 100 रुपये दिले नाही आहे, तुम्ही उठून निघून जा. ज्याला बसायचे त्यांनी मठामध्ये यायचंय. त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने प्रत्येक पौर्णिमेला लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि प्रत्येक अमावस्येला ही निगेटिव्हिटी जाण्यासाठी हवनासला येऊन बसायचं आहे. आणि मग मला 6 महिन्यांनी तुम्ही विचारायला या, ताई मी 6 महिने झाले प्रत्येक हवन अटेंड करते, पण अजून माझी लक्ष्मी काही वाढत नाही, किंवा आमच्या घरातली भांडणं काही संपत नाही, पण 6 महिने अटेंड केल्याचा मला फक्त फोटो दाखवा की ताई मी नियमाने 6 महिने अटेंड केलं होतं, त्या 6 महिन्यानंतर जर तसं काही झालं नाही तर याची जबाबदारी मी घेईन आणि मग मी काय करायचं ते बघते. पण 6 महिने प्रत्येक आठवड्यातला एक गुरुवार संध्याकाळचा आणि एक अमावस्या आणि एक पौर्णिमा मोजून 4 तास सकाळचे स्वतःसाठी, स्वतःच्या कुटुंबासाठी. किती महिन्याच्या शेवटी असं होतंय ना, पैसे शिल्लक राहत नाही. भाजीला पैसे नाहीये, तांदूळ संपले, गॅस सिलेंडरला पैसे नाही. ही प्रत्येकाच्या घरातली अवस्था आहे की नाही? असं होतं का की खूप पैसे शिल्लक राहिले? हे कशामुळे? आपली लक्ष्मी कोणीतरी बांधून ठेवली असते. सहज स्वामींनी आपल्याकडे ही सेवा दिलेली आहे, ह्या सेवेसाठी यायचं. खंडोबा देव सगळ्यांनाच माहिती की आपण जय जयकार करतो, येळकोट येळकोट. ह्या जय मल्हाराचे नवरात्र, खरं नवरात्र नसतात, ते 6 रात्र असतात. मणी आणि मल्हार ह्या 2 दैत्यांना त्यांनी 6 रात्र त्यांच्याबरोबर युद्ध केले, त्यांचा वध केला, म्हणून हे नवरात्र साजरे केले जातात. 90% म्हणजे 90% इथे बसलेल्यापैकी सगळ्यांचं खंडोबा हे कुलदैवत आहे. कोणाकोणाचं खंडोबा हे कुलदैवत आहे? त्यातल्या बऱ्याचशा लोकांनी ज्यांनी हात नाही वरती ठेवा, हात खाली. आपलं कुलदैवतच माहिती नाही. कोणाकोणाला माहिती नाहीये कुलदैवत की आमचा खंडोबा आहे की आणखी दुसरा कुठला. कोणाकोणाला कुलदैवत माहिती नाही आहे, त्यांनी हात वरती करा. त्यात काही लाजल्यासारखं वाटू देऊ नये की अरे सगळे काय म्हणतील. ज्यांना माहिती नाही आहे की माझं कुलदैवत कोण आहे, तर त्यांच्यासाठी तुळजाभवानी ही महाराष्ट्राची कुलदेवी आहे आणि खंडोबा हा कुलदैवत आहे. कदाचित ते तुमचे नसतील, पण महाराष्ट्राचे आहे, म्हणून सुरुवात त्यांच्याने करायची. एखाद्या स्वप्नामध्ये तुम्हाला दृष्टांत देईल देव की नाही तुमचं कुलदैवत दुसरं आहे, एखादी महालक्ष्मी असेल तर तिचा दृष्टांत होतो. पण ही तळमळ मला पाहिजे की माझं कुलदैवत कोण आहे, माझी आई. ही तळमळ मला सुरुवातीला आमचं दैवत माहिती नव्हतं, मी रडायची आणि मग मी एक व्रत केलं होतं. प्रत्येक मंगळवारी एक सुपारी होती, तिला माझं कुलदैवत मानलं होतं आणि रोज तिची पूजा मी देवघरात ठेवून करायची आणि मंगळवारी आपल्या उशीच्या खाली ती सुपारी घ्यायची. एका मंगळवारी तुम्हाला स्वप्नामध्ये देवी दाखवते की कोण तुझं कुलदैवत आहे. त्यामुळे ज्यांना माहिती असेल तर प्रयोग करून बघायचा असेल तर मंगळवारी उशी खाली ही सुपारी ठेवायची, आपलं कुलदैवत कळतं. माझ्या मुलाला नोकरी लागत नाही, माझा नवरा दारू पितो, आमच्याकडे पैसे पुरत नाही, मुलीचं लग्न जमत नाही. कुलदेवता आणि कुलदेवीचा कोप आहे.
माझ्या सासू सासऱ्यांना माहिती नव्हतं, पण आज मला स्वामींच्या मठात येऊन कळलंय की ही सेवा करायची आहे, तर आजपासूनच आपण ही सेवा करायची. महाराजांना नमस्कार करायचे आणि बुधवार पासून खंडोबाचे नवरात्र चालू होणार आहे. माझ्याकडे खंडोबाचा फोटो नाहीये, टाक नाही आहे, मूर्ती नाहीये. एक सुपारी घ्यायची, देवघरामध्ये ठेवायची आणि त्यांना नमस्कार करायचा की आजपासून तुम्ही माझे कुलदैवत आहे. खंडोबाच्या नवरात्र सगळ्यांच्याच घरी स्थापना करतात असं नाही. मग आपण सरळ सरळ उत्तर का देतो? काही आमच्या घरी नाही खंडोबाचे नवरात्र, कुणाकुणाच्या घरी नसतात खंडोबाचे नवरात्र, बाकी सगळ्यांकडे असतात का? किती हात वरती. हे नसतात नाही. माझी सासू, माझी पणजी सासू, एखाद्याला वाटलं असेल की कशाला हे देवदेव करायचं, जाऊ दे नको बसवायला, आणि तिथून काय प्रथा बसली, घट बसवत नाही. प्रत्येकाच्या घरात खंडोबाचे नवरात्र असलेच पाहिजे. आणि मी मागेही सांगितलं होतं की जे देवीचे घट असतात हे प्रत्येक स्त्री, आपण सुद्धा देवी आहे, तर ह्या वर्षी नसेल बसवले, पुढच्या वर्षीपासून देवीचे गट मी सांगते म्हणून बसवा आणि ह्या वर्षीपासून खंडोबाचे घट बसवायचे. अतिशय सोपी पद्धत आहे. एक चौरंग घ्यायचंय, त्याच्यावर आसन टाकायचंय, खाली लादी पुसायची आहे, एक कळस स्थापन करायचा आहे, त्याच्यामध्ये मी ओला नारळ घेतलाय, तुम्हाला हवा तर सुका नारळ ठेवा. त्याप्रमाणे हळद जशी खंडोबाला प्रिय आहे तशी हळद लावायची. बाजूला गणपती बाप्पा बसवायचा आहे. काही गणपतीची मूर्ती घ्यायची सुद्धा पैसे माझ्याकडे नाही. सुपारी आणून ठेवा घरामध्ये 1 डझन. लक्ष्मीपूजनच्या वेळेस पण आपण काही ठिकाणी सुपारी ठेवली होती. मी तुम्हाला म्हटलं होतं एका डबीमध्ये त्या डबीवर लिहून ठेवा, ही लक्ष्मीची सुपारी, ही गणपतीची सुपारी. सुपारी ठेवा, घंटी आणि शंख असेल तर तो ठेवायचा आहे. आणि ती सुपारी कशावर ठेवायची? एक जोडपान घ्यायचंय, त्याच्यावर स्वस्तिक काढायचंय आणि त्या स्वस्तिकावर सुपारी ठेवायची. रोज त्याला हळद अर्पण करायची आणि माळ बांधायची. तरी माझ्या सासूबाई ओरडतील किंवा मला हिंमत नाही होत ते घट बसवायचे. सुपारी तुम्ही देवघरात तर ठेवू शकतात, रोज तिची पूजा करू शकतात. देवघराला 6 दिवस माळा, तर सासूबाई काही इथे बघायला येणार नाहीये की तू माळा घातल्यास की नाही. एवढी सेवा. ज्यांना वाटतं की मी नाही बसवत, तर निगेटिव्हिटी आपल्यामध्ये येते आणि ते तसं करण्यापासून आपल्याला रोखते. त्यामुळे मी पण करणार. महाराजांना म्हणणार की तुम्हीच मला शक्ती द्या आणि माझ्याकडनं हे घट किंवा माझ्याकडनं खंडोबाची सेवा करून घ्या. तर ती सुपारी ठेवायची. नाही घट बसवायला जमले, देवघराचा जो खंडोबाचा टाक फोटो असेल त्याची पूजा करायची आहे. त्यानंतर मल्हारी सप्तशतीचे 6 दिवस आपल्याकडे इथे पाठ होणार आहे. ते पाठ तरी तुम्ही ऐकायला येऊ शकता ना, वाचायला नाही येत. हे इतके भरभर वाचतात, मी यांच्याबरोबर कसं वाचू? ऐकू तर शकतो ना आपण. माझ्या कुलदैवतेची कथा आहे, तर 6 दिवस असंही प्रत्येक रविवारी मठामध्ये मल्हारी सप्तशतीचा पाठ होत असतो. त्यामुळे 1 दिवस माझ्या कुलदेवतेसाठी. पूर्वी तर तुम्हाला माहिती असेल की नाही, पण बऱ्याचशा घरातल्या पुरुषांचा रविवारी उपास असायचा. आणि ह्या रविवारी आपण काय करतो? सकाळी सकाळी पप्पा काळी पिशवी घेऊन येतो की नाही, त्या पिशवीमध्ये काय असतं? काळ्या रंगा. बघा, ते ट्रान्सपरंट पिशवी का देत नाही नॉनव्हेजला? कोणाला दिसू नये. मग ते सुद्धा लाज वाटते आणि ते आपण पोटामध्ये खातोय. म्हणजे जो माझा कुलदेवतेचा वार आहे, म्हणजे पूर्वीच्या काळी आमची आई सांगायची की जो कुत्रा असतो ना आपल्या घरात, तो सुद्धा पूर्वीच्या काळी भाकरी खायचा नाही, त्याचा सुद्धा रविवारी उपास असायचा. आणि आपण जो कुलदेवतेचा वार आहे त्या दिवशी काय करतोय? नॉनव्हेज खातोय. त्यामुळे विचार करायचा आहे. इथे कुठलीही जबरदस्ती नाहीये, पण मी इथे जर महाराजांनी मला इथे येऊन बसवलंय, इथली पायरी तुम्ही तुमच्या मनाने चढत नाही. महाराजांची इच्छा आहे म्हणून तुम्ही इथे. एक दिवस तुम्ही ठरवा, बघू काय होतंय, मी जाते. महाराज येऊ देतात का महाराज? बघा, त्यांची इच्छा असल्याशिवाय ह्या पवित्र भूमीमध्ये आपण येऊ शकत नाही. त्यामुळे प्रयत्न करायचा आहे. नाही काही समजलं, माझा नंबर आहे, काही कसं बसवायचंय, कशी पूजा करायची, अखंड दिवा तर आपण लावू शकतो त्यांच्या नावाने, माळा घालू शकतोय, जी सुपारी आहे त्याच्यावर भरपूर रोज भंडारा वा. आणि हे झाल्यानंतर तो भंडारा एका डबीत भरून ठेवा. आणि मिस्टर रोज कामाला जाताना जसं प्रत्येक स्त्रीने कुंकू लावलं पाहिजे, तसं प्रत्येक पुरुषाने हा भंडारा लावला पाहिजे. गावाकडे बघा धनगर समाज असतो, म्हातारे बाबा असतात, त्यांचा पूर्ण भंडारा भरलेला असतो की दिसताना किती तेजस्वी
तेजस्वी दिसतात. आणि आपल्या मठात बसलेले जे पुरुष आहे की ज्यांनी काहीही लावलं नाही कसे दिसतात. पुरुषांकडनं मी तुमच्यावर येणारच आहे की आपण कुंकू लावलेला आहे की नाही. टिकली लावतोय म्हणजे काय लावतोय, एक कागदाचा तुकडा लावतोय. मी मागे सांगितलं होतं की टिकलीच्या वरती तरी कुंकू लावा, थोडासा कुंकू लावायचा आहे. त्याच्यामुळे हा भंडारा आपणही लावायचा आहे, आपल्या मुलांना लावायचा आहे. खंडोबा दैवत कोण आहे? नवसाला पावणारी देवता आहे. धनधान्य वडील आहेत ते आपले ना, आपल्या कुळाचे. कुलदैवत कुलदेवी म्हणजे काय असते? देवी आपली आई असते आणि देव हे वडील असतात. ह्या जन्माचे आई वडील सोडून द्या, पुढच्या जन्मात दुसरे आई वडील असणारे आपले, पण हे आई वडील जन्मानुजन्म ते असतात. मग आई आपल्याला सांभाळते, तर वडील आपल्याला जे लागतं ते देतात ना. मग खंडोबा देव आपल्याला देणार नाही का आपल्याला काय पाहिजे, पण आपण वागतोय कसं? खरंच त्यांना मनापासून माझं देव मानतोय का? वर्षातनं इकडे तिकडे मी फिरते, पण आवर्जून मी खंडोबाच्या दर्शनाला, कोण कोण खंडोबाच्या दर्शनाला जाऊन आलंय? अरे वा, छान. मागे आपण आपल्या मठाची एक यात्रा पण काढली होती, त्याच्यामध्ये कुलदैवत आणि कुलदेवी केलं होतं. प्रयत्न करूया की परत वर्षातनं एकदा आपल्या आई वडिलांना भेटायला जाणार आहोत आपण, असा प्रयत्न करूया. तर ह्या खंडोबाची सेवा करायची आहे, 5 दिवस दिवा लावायचा आहे. जशी देवीच्या वेळेस आपण पूर्णाची आरती करतो, खंडोबाच्या वेळेस काय करायचंय? बाजरीच्या पिठाचे दिवे करायचे आहे, 2 दूध घालून मुटके करायचे आहे, त्यात तुपाचा दिवा लावायचा आणि ह्या खंडोबाच्या समोर ठेवायचंय. षष्टीला काय करायचंय? हे घट फक्त हलवायचे, आरती करायची आहे, बाजरीची भाकरी आणि भरताचं नैवेद्य. आमची आजी भैरवनाथा म्हणजे खंडोबाला भरताचा नैवेद्य दिल्याशिवाय वांग खायला सुरुवात करायची नाही. तुमच्याकडे पण गावाला असेल की आधी भरताचा नैवेद्य भैरवनाथाला दिला जायचा, मार्तंड भैरवनाथाला, आणि मग तेव्हापासून वांग खाल्लं जायचं. तर त्या दिवशी भरीत भाकरीचा नैवेद्य द्यायचा आहे, पुरणपोळीचाही नैवेद्य द्यायचा आहे. आणि तळी उचलतात हे माहिती आहे का? एक तामण घ्यायचे, त्यात तांदूळ ठेवायचंय, अष्टदल कमल काढायचं आहे आणि एक सुपारी आणि हे नारळ ठेवायचंय घटातलं. तळी उचलायची. खूप छान गाणं येते, म्हणजे मला पाठ नाही आहे, पण युट्यूबवर किंवा आपली मल्हारी सप्तशती आहे त्याच्या शेवटच्या, युट्यूब आहे आपल्याकडे, युट्यूबवर लावायचं आहे. खंडोबा ह्या बाजूला आहे मुंबईच्या. हातामध्ये भंडारा घ्यायचा आहे. भंडारा नाही येत आई, हळद घ्या, खोबऱ्याचे तुकडे करा, 4 पावलं म्हणजे आपल्या सोसायटीचं थोडस बाहेर किंवा घराच्या बाहेर जायचंय. तो भंडारा त्या दिशेने येळकोट येळकोट जय मल्हार म्हणायचंय, उधळायचं आहे. खाली पडलेलं खोबरं परत प्रसाद म्हणून घ्यायचं आहे आणि नमस्कार करून यायचंय. आणि तेव्हा देवाला एक प्रार्थना करायची की लवकरात लवकर तुझ्या दर्शनासाठी मला बोलव. बाकी बसवायची जी पूजा विधी, संकल्प कसा करायचा आहे हे सर्व मी एकदम पॉइंट टू पॉइंट लिहून ठेवलेलं आहे. व्यवस्थित त्याचा फोटो काढून घ्यायचा आहे. खंडोबा हे स्वयंभू असतात, काही ठिकाणी मूर्ती असते आणि काही ठिकाणी त्यांचा टाक असतो. नवसाला पावणारी म्हणून ह्या काळात नवस फेडले जातात. एखाद्याला मूल होत नाही, एखाद्याच्या घरात लग्न जमत नाहीये, प्रयोग करून बघा. ह्या नवरात्रामध्ये नवस बोला की माझ्या मुलीचं लग्न जमू दे, मी पुढच्या जे नवरात्रीमध्ये तुझ्या दर्शनाला येईल, माझ्या मुलाला मूल होत नाही आहे, माझ्या मिस्टरांची दारू सुटत नाही, जो वाटतो की हा नवस पूर्ण व्हावा आणि मग मी तुझ्या पुढच्या नवरात्रीमध्ये तुझ्या दर्शनाला येईल. नवसाला पावणारी देवता आहे. मग नवसाला पावणारी देवता म्हणजे काय आहे ना? वडिलांकडे आपल्याला एखादी गोष्ट पाहिजे, मोबाईल पाहिजे, पप्पा घ्या ना, पप्पा घ्या ना, पप्पा घ्या ना. पप्पा ओरडतील, अरे नाही माझ्याकडे पैसे कुठून आणू, पण तो पप्पा बाहेर जाईल, एखाद्या मित्राकडनं पैसे मागे किंवा इन्स्टॉल मध्ये का होईना, पण एक 8 दिवसामध्ये तुमचा हट्ट पूर्ण करतो आणि तुम्हाला मोबाईल, कपडे घेऊन देतो. हे कोणाचं हृदय आहे? आपल्या बापाचं काळीज आहे. खंडोबा कोण आहे? आपला बाप आहे की नाही? जी तुम्ही इच्छा सांगणार आहात ती इच्छा ते पूर्ण करणार आहे.